एक खेडे विभागामध्ये नरेंद्र मोदीजींनी छान व्यवस्था केली आहे. त्यामुळे सर्वसाधारण माणसाला किंवा गरीबवर्गीयांना हा तिकीट दर परवडण्यालायक आहे. त्यामुळे त्यांना गर्दीच्या त्रासातून वाचले जाऊ शकतो. प्रत्येकाला एक व्यवस्थित बसण्याची जागा किंवा प्रवास करताना सुखदायी वाटते. फायदा होऊ शकतो, शेतकऱ्याला फायदा होऊ शेतकऱ्याला वेळेवर आपला माल पोहोचण्याची व्यवस्था होऊ शकते किंवा दळणवळणाची व्यवस्था व्यवस्थितरित्या होऊ शकते. माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जे काही आपल्या यवतमाळ जिल्ह्याकरता विकासाचं दार उघडलं आहे ते दार म्हणजे कळंब ते वर्धा हा जो रेल्वे मार्ग आहे त्या रेल्वे मार्गाने मी माझ्या मुलीसोबत आज वर्धेला चाललो आहे. आणि केंद्र सरकारनं जो काही हा निर्णय घेतला आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाकरता तो अतिशय स्तुत्य आहे आणि त्याचं मी एक नागरिक म्हणून स्वागतच करेन. मला ट्रेन आल्यामुळे जाण्याला सोपी झालं आहे. मी कॉलेजला जात असते वर्धेला, त्यामुळे मला जाण्याला सोपी झाली. एक खेडे विभागामध्ये नरेंद्र मोदीजींनी छान व्यवस्था केली आहे. त्यामुळे सर्वसाधारण माणसाला किंवा गरीबवर्गीयांना हा तिकीट दर परवडण्यालायक आहे. त्यामुळे त्यांना गर्दीच्या त्रासातून वाचले जाऊ शकतो. प्रत्येकाला एक व्यवस्थित बसण्याची जागा किंवा प्रवास करताना सुखदायी वाटते. थोडी सुंदर व्यवस्था करून दिल्याबद्दल ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. हा प्रवास प्रत्येकाला परवडण्यालायक आहे. त्यामुळे त्यांचा आर्थिक छळ किंवा मानसिक तणाव ह्या गोष्टी वाचू शकते. हा प्रवास प्रत्येकाला सुखदायी आहे, आनंददायी आहे. छोट्या